वाहनाचा अपघात घडल्यास जीवदान देणारी एअरबॅगच एका 6 वर्षीय मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरते। नवी मुंबईतील वाशीतील एका विचित्र अपघातातलं हे सगळं प्रकार समोर आलेला आहे। नक्की काय घडलंय आणि काय काळजी घेतली पाहिजे यावरचा हा एक खास रिपोर्ट। एअरबॅगनं घेतला मुलाचा जीव। जीवदान देणारी एअरबॅगच उठली जीवावर। एअरबॅग तोंडावर आपटल्यानं मुलाचा मृत्यू। आपला प्रवास सुरक्षित होण्यासाठी कारमधील एअरबॅग महत्त्वाचा घटक आहे, मात्र जीवदान देणारी हीच एअरबॅग एका चिमुरड्याच्या जीवावर उठली आहे। नवी मुंबईतील एका विचित्र अपघाताची ही घटना आहे। वाशी सेक्टर 15 मध्ये राहणारे मावजी अरेठिया 6 वर्षांचा मुलगा हर्ष आणि 3 पुतळ्यांना घेऊन रात्री फेरफटका मारण्यासाठी गेले होते। वाशीच्या ब्लू डायमंड चौकात त्यांच्या पुढील कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकली। या धडकेत कारच्या मागचं चाक उडून मावजी यांच्या कारच्या बोनेटवर आदळली। मोठा धक्का बसल्यानं मावजी यांच्या कारच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या गेल्या। त्याचा जोरदार झटका पुढील सीटवर बसलेल्या हर्षला बसला। बेशुद्ध पडलेल्या हर्षला रुग्णालयात घेऊन गेला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। एअरबॅग उघडताच मानेजवळ झटका बसल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय। लहान मुलं प्रवास करत असतील तर कारमध्ये चाइल्ड रिस्टार्ड सिस्टम अथवा बेबी कार चेअर बसवून घ्यावी, अशी सूचना आरटीओ अधिकाऱ्यांनी केली आहे। मोटर व्हेकल ॲक्ट सेक्शन 194B नुसार सीट बेल्ट हा 14 वर्षाच्या मुलीच्या खालच्या मुलांनी व सर्वांनी लावणे कंपल्सरी आहे। तसेच 14 वर्षाच्या खालचा जर मुलगा असेल तर तशा प्रकारचा सीट बेल्ट लावावा किंवा चाइल्ड रिस्टेंट सिस्टीम त्यांनी लावावी, असं कायद्यामध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे। लहान मुलांना कारमध्ये पुढे बसवताना काळजी घेणं गरजेचं आहे। तज्ञांनी याबाबत वाहन चालकांना काही सूचना केल्या आहेत। छोटे बच्चों को आगे सीट बेल्ट लगा के भी मत बिठाइए, क्योंकि उनकी हाइट कम होने की वजह से ये तकलीफ हो सकती है। आदमी के हाइट के हिसाब से उसके सामने इम्पैक्ट आता है। बच्चे की हाइट कम होने की वजह से उसका इम्पैक्ट नीचे आया होगा, शायद इसकी वजह से तकलीफ हो। या अपघात प्रकरणी कार चालक विनोद पाचडे याच्या विरोधात बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारमध्ये लहान मुलं असतील तर पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। तज्ञांनी सांगितलेल्या सूचना तुम्ही पाळल्या तर तुमचा प्रवास आनंदाचा आणि सुरक्षित होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।